आता इकडे आपल्या रात्रीच्या जेवणाची तयारी होत आहे. तरी महाराज आपले पापड तळत आहेत महाराज आणि मिक्स व्हेज या ठिकाणी पनीर आहे आणि तर मित्रांनो संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आपण चालू आहे आता दिंडी सोहळ्याला. आपला जो हा 38वा वर्धापन दिन आहे, या वर्धापन दिनाचं खास आकर्षण म्हणे ही दिंडी सोहळा असतो. पूर्ण गावात आपला दिंडी सोहळा होतो. त्याच्यानंतर प्रत्येकाच्या घरी जी पालखी असते ती पालखी जाते. तर हा पालखी सोहळा तुम्हाला दाखवतो. सकाळपासून खूप सारा कार्यक्रम चालत आलेला आहे. शेवटी आता आपला दिंडी सोहळ्याचा कार्यक्रम एन्जॉय करा. व्हिडिओ स्किप करू नका आणि बघत राहा आपले ब्लॉग. तर मित्रांनो आता आपण चालू आहे दिंडीला. मंदिरातून दिंडी पुढे गेलेली आहे, निघालेली आहे. बघा मंदिर खाली दिसते तुम्हाला, या साईडला आहे मंदिर. काय कधी आलो काय गाडी झालो काय बोला आहे का गोपाला गोपाला रे गोपाला रे गोपाला गोपाला रे गोपाला रे करे नंदलाला करे नंदलाला मोहन गोविंद गोविंद गोपाला गोविंद गोविंद गोपाला. नवमांडिला नवमांडिला
मला ग पंढरीला हा आपला गावदेवीचा मंदिर आहे आणि आता दिंडी गावदेवीचं मंदिर आलेलं आहे. इतका सहित तो बयावे तो बयावे इतका सहित तो बयावे इतका सहित तो बयावे माझे अंगाने आणि आता मंदिराला प्रदक्षिणा झाल्या.
मित्रांनो, आता आपण गावदेवीच्या मंदिरातून खालती आपल्या मेन स्पॉटला जातो आहे, गायमुखावर. आपली ही जी दिंडी असते ही पूर्ण गावाचा अशी गावातून फिरते, परिक्रमा खालती आपली. आणि आता इकडे आपण गायमुखावर पोचतो आहे. खालती दिंडी गेलेली आहे. आम्ही थोडंसं देवीच्या पाया पडण्यासाठी लेट झाला आम्हाला. तर जाऊया आता आपली गायमुखावर. व्हिडिओ स्किप करू नका. नाना तीर्थ ब्रह्मवेदाई नवे तरित अर्थ मदेव मुखात नरपती कमजोर होतात. तर मित्रांनो, आता आपला पालखी सोहळा पूर्ण झालेला आहे. आता कीर्तन होणार आहे 7 ते 9 आणि त्याच्यानंतर मग अन्नप्रसाद होणार आहे, महाप्रसाद. तर तुम्हाला दाखवतो थोडी तयारी आपल्या रात्रीच्या जेवणाची. या ठिकाणी चला जाऊया. तर मित्रांनो, आता इकडे आपल्या रात्रीच्या जेवणाची तयारी होत आहे. तरी महाराज आपले पापड तळत आहेत महाराज. आणि तू दादा सकाळी पण काय बोललास नाही, आता काही सांग. तुला काय मेन्यू आहे आपला आजचा मेनू पनीर. पनीर सकाळी आणि संध्याकाळी अलग अलग मेन्यू. इकडे बाबा सुद्धा आहेत, जनादा आहेत आपले. हे बघा पनीर टिक्का मसाला पनीर आहे. इकडे भाजी आहे आपली मिक्स व्हेज. या ठिकाणी पनीर आहे आणि डाळसुद्धा बनवलेली आहे. बघू शकता तुम्ही. भात झालेला आहे. आता फक्त आपले आणि कोकणातला आंब्याचा आमच्याकडे फेवरेट आहे. इकडे बघू शकता आंबुटकी ना, ही आंबुटकी आंब्याची बनवलेली आहे. अनेक वर्ष बंद होती, पहिली बनायची 2-3 वर्ष बंद केलेली, आता परत चालू केली. हां, इकडे पनीरची ग्रेव्ही तयार होत आहे. इकडे तुम्ही पाहू शकता. त्या साईडला आपली सगळी मंडळी जेवण करतायत. पनीर, पापड, डाळ, भात, लोणचा, आंबुटका वगैरे सगळं आहे. त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही.
तर मित्रांनो इकडे आपली जेवणाची तयारी झालेली आहे आणि तिकडे आता कीर्तन चालू होणार आहे आणि हा पटांगण पाहू शकता माझ्या पाठी. इकडे आपली अन्नप्रसादाची इकडेच रांग लागते किंवा पंगत बसते. तर आधी आपण जाऊया मंदिराकडे, त्याच्यानंतर आपण पुढचा ब्लॉग बघूया. व्हेरायटी पण एवढे तर मित्रांनो आता फायनली आम्ही जेवायला बसलोय. तुम्ही सुद्धा जेवायला या. मग दाखवतो आजचा मेनू काय आहे जेवणातला आहे. हा खास आंब्याचा मुरंबा, आंबटकी लाडू आहे, भात डाळ. तर मस्तपैकी हा मसाला आहे आंब्याचा. तर जेवायला मित्रांनो मिरची नको मला. आवडता
तर मित्रांनो, आपली ही व्हिडिओ आता थांबवण्याची वेळ आलेली आहे आणि माझ्यासोबत माझे भाऊ आहेत महेंद्र काप, यांचासुद्धा चॅनल आहे कोकणी भटक्या. त्या चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्या चॅनलची. आणि आपला जो हा सकाळपासूनचा जो वर्धापन दिनाचा सोहळ्याचा जो पूर्ण ब्लॉग आहे तो तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचा हे सबस्क्राईब खूप मोलाचा आहे आमच्यासाठी. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू, टाटा.